हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर तुमची उद्या सकाळची सगळ्यांची लगबग सुरू झालेली असेल। उद्या काय करायचं काय नाही करायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करून झालेलाच असेल, पण मी काही तुम्हाला 1-2-3 गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही आवर्जून करा, कारण पुढे परत दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार आहे। त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला ज्या करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुमच्या दिवसाची सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात स्वच्छ अशा पवित्र होण्याने म्हणजे आंघोळीने होत असते। तर अमावास्येच्या दिवशी आंघोळ करताना हे जे पंचगाव्य उठणं मिळतं त्याच्याने आंघोळ केली तर अति उत्तम, कारण यामध्ये बरेच असे गाईच्या शेणापासून किंवा गोमूत्रापासून दूध तूप वगैरे या सगळ्या गोष्टींपासून एक विशिष्ट असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीराला प्राप्त होते। तर त्यामुळे अमावास्येच्या दिवशी आंघोळ करताना पंचगाव्याने जर तुम्हाला आंघोळ करता आली तर अतिउत्तम असेल। तर हे पंचगाव्य तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा स्वामी केंद्रात जिथे हे सगळ्या वस्तू मिळतात तिथे आवर्जून मिळून जातील या गोष्टी। तर आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सगळे दिवे स्वच्छ करून नीटनेटकी त्यांची मांडणी करून त्यांची पूजा करून आणि त्यांचे काही मंत्र स्तोत्र असतील तर ते म्हणावे, पण शक्यतो आपल्याकडे सगळे दिवे मस्त छान पितांबरीने स्वच्छ करून त्यांची पाटावरती किंवा चौरंगावरती छानशी मांडणी करून पाटा चौरंगाभोवती सुंदरशी रांगोळी काढून आणि त्यानंतर हळदी कुंकवाने फुलं वाहून दिवा लावून मस्त अशी पूजा केली जाते। तर याच पद्धतीने आपल्याला सुद्धा दीप अमावस्या साजरी करायची आहे। त्यामुळे तुम्ही आवर्जून सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करा। जर सकाळी उशीर होणार असेल तर आत्ताच तुम्ही घासून ठेवलेत तरी सुद्धा चालू शकतो। त्यामुळे सगळे घरात असलेले दिवे छोटे मोठे कसेही दिवे असू द्या ते सगळे दिवे स्वच्छ करून आणि त्यांची उद्या आवर्जून पूजा करा। आणि त्याचबरोबर आपला मुलगा किंवा मुलगी असेल, आपले वंशाचे दिवे जे आहेत पणती आहे त्यांची सुद्धा आवर्जून पूजा करा, देवपूजा करा। त्यानंतर अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे आणि आता परत सांगते की तुमच्या दाराच्या उंबरठ्यावरती सुंदर असं हळदीचं लेपन करा, छान मस्त अशी रांगोळी काढा। तुम्ही जिथे दिवे मांडताय तिथे सुद्धा मस्त अशी रांगोळी काढा, वेगवेगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी तयार करण्याचा प्रयत्न करा। कारण काय होतं, अमावस्येच्या दिवशी जर घरात निगेटिव्हिटी असेल तर अलक्ष्मी घरात नांदण्याचा संभव असतो। त्यामुळे घरात त्या दिवशी पॉझिटिव्ह वातावरण ठेवा। घरात धूप दीप अगरबत्ती कापूर होम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करा, म्हणजे घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहील आणि घरातली निगेटिव्हिटी बाहेर निघण्यामध्ये खूप जास्त मदत होईल। तर हळदीचं लेपन कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही तो सुद्धा आवर्जून चेक करा। त्यानंतर दीप अमावस्येच्या दिवशी कोणते कोणते उपाय करायचे आहेत ते सुद्धा आवर्जून चेक करा। काही उपाय संध्याकाळीच करायचे आहेत, जर आत्ता उशीर झालेला असेल तर आवर्जून चेक करा आणि आत्ताच त्या पूजा होम करून घ्या। त्यानंतर देवाला किंवा दिव्यांना तुमच्या घरात जो प्रसाद बनत असेल किंवा जे जेवण बनवलेलं असेल त्याचा सुंदर असा नैवेद्य द्या। तर त्या दिवशी माझ्या घरी जे पदार्थ बनलेले असतात त्याचा आवर्जून मी नैवेद्य देण्याचा प्रयत्न करते। तुम्ही सुद्धा आवर्जून या गोष्टीचा प्रयत्न करा, कारण अमावस्या आहे आणि त्या दिवशी पितरांना स्मरण करणं विसरू नका आणि भात करून पितरांच्या नावाने बाजूला ठेवायला विसरू नका। तुम्हाला त्या दिवशी गाईला, कावळ्याला, मुंग्यांना, त्यानंतर अग्निदेवतेला आणि कुत्र्याला जर घास घालता आला तर आवर्जून घाला, कारण हे 5 होम आहेत ते पूर्ण होतात। तर ह्या गोष्टीसुद्धा आवर्जून करा। त्या दिवशी छान मस्त अशी देवपूजा करून घ्या, दिव्यांची पूजा करून घ्या। त्यानंतर तुमच्या घरात जर नॉनव्हेज बनत असेल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात ते अन्न शिजण्याआधी करा आणि सगळं झाल्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपताय जर तुमच्या घरात नॉनव्हेज होत असेल तर, कारण बऱ्याचदा लोकांना सांगून हे लोक ऐकत नाहीत, त्यामुळे बऱ्याचशा घरामध्ये नॉनव्हेज ही शिस्त म्हणजे शिस्तच, पण अमावस्येला शक्यतो नॉनव्हेज करणं टाळू शकता तुम्ही। पण जर घरातले ऐकतच नसतील तर तुम्ही नॉनव्हेज बनवलं असेल तर दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार येतोय तर त्याआधी तुम्हाला तुमचा किचन ओटा स्वच्छ धुवून पुसून स्वच्छ करायचा आहे, म्हणजे अगदी टाईल्ससुद्धा स्वच्छ करायच्या आहेत, गॅस स्वच्छ करायचा आहे, किचन ओटा स्वच्छ करायचा आहे, घरातला सगळा कचरा बाहेर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अगदी शुद्ध पवित्र हे करून घेऊ शकता। आणि दुसऱ्या दिवशी फक्त गोमूत्र टाकून हा किचन ओटा तुम्ही एकदा हात फिरवून घेऊ शकतात। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून केल्यात तर घरातली नकारात्मकता सगळ्यात महत्त्वाची असते, ती म्हणजे घरातली नकारात्मकता बाहेर जाणं।
तर हे तुम्ही करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपसुक घरात सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा ह्या सगळ्या गोष्टी नांदतील. त्यामुळे आवर्जून हे उपाय करा. गॅसची पूजा कशी करायची याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो सुद्धा तुम्ही आवर्जून जाऊन बघू शकताय. जर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं देवपूजा करत राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाय बाय.